इंस्टाग्राम, युट्यूब, झाली का कंबर हलवून? झालं का ऍड्स दाखवून? ये बसून बोलू. 699 रुपये भरून छपरी सुद्धा तुझ्यावरती ब्लूटिक मारून फिरतात म्हणे. माझ्या रील्स कडे बघून जळून खाक होऊन तू पण शॉर्ट्स व्हिडिओ सुरू केलास म्हणे. गुड गुड. आम्ही लोकांना शॉर्ट्सचे पैसे देतो, तुझ्यासारखं इंस्टाग्राम वरती फुकट नाचवत नाही. भविष्य उम्मीदों की नौका है, आज मेरा संगीत से रोका है ना. आणि आम्ही तुमच्या युट्यूब सारखं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आले तुमच्या फीड मध्ये जबरदस्ती घुसायला. अति होतंय तुझं. सुरुवात कोणी केली? ए, अर्ध्या लोकांच्या ब्रेकअपचं कारण तूच आहेस, विसरू नकोस. इंस्टाग्राम लोकांचं ब्रेकअप करून लगेच त्यांना इमोशनल रील्स दाखवून आमचं पोट भरतं हे तू विसरू नकोस. आणि तीच लोक मोटिवेशन घ्यायला माझ्या युट्यूब वर येतात हे विसरू नकोस तू. आणि तुझ्याकडून मोटिवेशन घेऊन माझ्याकडे येऊन न्यू बिगिनिंग न्यू स्टार्टच्या स्टोरी टाकतात हे तू विसरू नकोस. माझा बाप गुगलानंद आहे. माझी आई मेटावती आहे. मूवीचा ट्रेलर तर माझ्यावरतीच लॉन्च होतो. त्याच मूवीच्या सॉंग्सवर माझ्याच रील्स मध्ये येऊन नाचतात. 1 मिनिट, त्या उमा अविनाशला आहे ना मेकअप ट्युटोरियलच्या जोरावरती युट्यूबनेच मोठं केलंय. आणि त्या संकेत कोर्लेकरची गौराई इंस्टाग्राम मुळेच फेमस झाले. इंस्टाग्राम म्हणजे छपऱ्यांचा अड्डा. सर पर कफन बांधनेवाले दिलदार होऊन इंस्टाग्राम वरती कोणाला पण फेमस करतात. तू पण छपरीगिरी कर, तुला पण फेमस करते. युट्यूबला फेमस व्हायची गरज नाहीये, त्यामुळे युट्यूब बेस्ट राहणार. इंस्टाग्राम बेस्ट आहे. युट्यूब बेस्ट. इंस्टाग्राम बेस्ट. युट्यूब. इंस्टाग्राम. दादा मी पण तुमच्यात येऊ का? कोणास रे तू? टिकटॉक. चार पाच रील फेकू, 4-5 रील ऍड्स फेकू. मार, ऍड्स मार.